माझं नाव ओंकार. इंदोरमध्ये लोक मला एक यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळखतात. पण त्या दिवशी मी आतून पूर्णपणे कोसळलो होतो. आज मी सांगत असलेली ही कथा माझ्या आयुष्याचा तो टप्पा आहे, जिथून सगळं काही बदलू लागलं. जर तुम्हाला वाटत असेल की नशीब फक्त वर बसून तमाशा पाहत असतं, तर तुम्ही चुकत आहात. इंदोरची दुपार नेहमीप्रमाणे अंगाची लाही करत होती. चौकात सिग्नल लागला होता आणि वाहनांची लांब रांग थांबली होती. मी माझ्या काळ्या चकचकीत मर्सिडीजमध्ये बसलो होतो. सूटबूट, आत पूर्ण थंडवा. तरीही कपाळावर घामाच्या धारा स्पष्ट दिसत होत्या. स्टेअरिंगवर माझी पकड इतकी घट्ट होती की बोटे पांढरी पडली होती. कानाला मोबाईल लावलेला होता आणि माझाच आवाज मला अनोळखी वाटत होता. काय झाले होते माहीत नाही, पण त्या क्षणी माझा राग त्याच्यावरच निघाला. मी वैतागून त्याला ढकलले आणि बाजूला हटायला सांगितले. तो थोडा डगमगला, पण पडला नाही. मग त्याने माझ्याकडे पाहिले आणि हसला. ती त्याची हसरी नजर आजही मला अस्वस्थ करते. काहीही न बोलता त्याने आपल्या चुरगळलेल्या टोपलीतून एक स्वच्छ चेकबुक काढले. अगदी शांतपणे माझ्या गाडीच्या उघड्या काचेतून तो चेक आत टाकला. मी त्याला थांबवण्यासाठी चेक उचलला, पण त्यावर नजर पडताच माझा श्वास अडखळला. रक्कम होती 50 लाख रुपये आणि ती सही माझ्या वडिलांची होती. माझे वडील गौतम घोरपडे, जे अनेक वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले होते, ज्यांच्याबद्दल मला कधीही 50 लाख मिळाले नव्हते. त्या क्षणी मला उमगले की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य उघड होणार होतं. तोपर्यंत मोबाईलची स्क्रीन उजळलेलीच होती. त्यावर नाव चमकत होते, चंद्रकांत. ते नाव एखाद्या मृत्यूसारखे माझ्यासमोर उभे राहिले होते. मी फोन कट केला, पण त्यांचा आवाज अजूनही कानात घुमत होता. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मला 50 लाख हवेत. नाहीतर उद्या सकाळी तुमच्या कारखान्याच्या लिलावाची बातमी वर्तमानपत्रात असेल आणि तुमच्या घराण्याची प्रतिष्ठा कायमची मातीमोल होईल. तो थंड, कठोर आवाज अजूनही माझ्या अंगात शिरत होता. 50 लाख! आजच्या काळात ही रक्कम फार मोठी मानली जात नाही, विशेषतः एका मोठ्या उद्योगपतीच्या एकुलत्या एक वारसासाठी तर नाहीच. पण जगाला माहीत असलेली हीच एक मोठी खोटी गोष्ट होती. खरं सत्य वेगळंच होतं. मी पूर्णपणे कंगाल झालो होतो. वडिलांच्या बेपत्ता होण्याच्या 5 वर्षात माझ्या चैनबाजीमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे त्यांनी घाम गाळून उभारलेली साम्राज्याची इमारत आतून पोखरली गेली होती. जे मित्र कधी माझ्या एका इशाऱ्यावर उभे राहायचे, आज नजर चुकवत होते. बाजारात माझी विश्वासार्हता इतकी घसरली होती की कोणी माझा फोनही उचलायला तयार नव्हते. कर्ज देणे तर दूरची गोष्ट. मी हताशपणे गाडीच्या काचेतून बाहेर पाहू लागलो. वाहन एकमेकांना चिटकून उभी होती. उष्णतेने रस्ता थरथरत असल्यासारखा भासत होता. सगळं काही थांबलं होतं, अगदी तसंच जसं त्या क्षणी माझं आयुष्य थांबलं होतं. माझ्या मनात एकच विचार सतत फिरत होता. जर आज कारखाना लिलावात गेला तर मी माझ्या आईला काय उत्तर देणार? ती आई जी आजही या आशेवर जगत होती की तिचा नवरा परत येईल आणि सगळं काही पुन्हा सुरळीत होईल. गौतम घोरपडे हे नाव मनात येताच माझ्या छातीत एक विचित्र वेदना आणि राग उसळून आला. असा वडील ज्यांनी बायको आणि मुलाला एकटे सोडले आणि काहीही न सांगता आयुष्यातून नाहीसे झाले. तो जिवंत आहे की मृत हे मला माहीत नव्हते, पण त्याच्या अनुपस्थितीने मला आतून मोडून टाकले होते हे मात्र नक्की होते. आणि आज त्या तुटण्याची किंमत माझी आई आणि आमचा कारखाना मोजणार होते. कदाचित नशिबाला हेच मान्य होते, कारण त्याच क्षणी पालसिया चौकातील त्या सिग्नलवर माझी कथा अशा वळणावर येऊन उभी राहिली होती, ज्याची मला तेव्हा कल्पनाही नव्हती. तेवढ्यात पोलीस तिथे उभे होते. खाजगी गुप्तहेर लावले गेले होते. वर्तमानपत्रांत बातम्याही छापून आल्या होत्या, पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. वडील जणू जमिनीत गाडले गेले होते किंवा आकाशात विरघळून गेले होते. याबाबत कोणालाही काहीच ठावठिकाणा लागला नाही. हळूहळू माझ्या मनात एक ठाम समज निर्माण झाला होता की माझे वडील संकटाला घाबरून पळून गेले होते. ते कमकुवत होते, ते भित्रे होते. ते माझ्यासोबत असते तर आज मला या अपमानांना समोर जावं लागलं नसतं. ते असते तर चंद्रकांतसारख्या लोकांनी मला फोनवर धमकावण्याचे धाडस केले नसते. अशाच विचारांच्या भोवऱ्यात असतानाच वाहतूक सिग्नल लाल झाला आणि उलटी मोजणी सुरू झाली. 120 सेकंद. माझ्यासाठी ते 2 युगांसारखे वाटत होते. मी माझ्याच विचारांत इतका बुडून गेलो होतो की आजूबाजूचे जगच जणू नाहीसे झाले होते. तेवढ्यात अचानक गाडीच्या काचेवर टकटक झाली आणि मी दचकून गेलो. मान झटकन डावीकडे वळली तर बाहेर एक भिकारी उभा होता. त्याची अवस्था अतिशय दयनीय होती. हातात मळकी चुरघळलेली टोपली होती. ती कदाचित कधी काळी पांढरी असावी, पण आता माती आणि तेलकट थरामुळे काळवंडलेली होती. त्याचे केस विस्कटलेले, गुंतलेले होते. जणू वर्षानुवर्षे कंगवा नावाची वस्तू त्याने पाहिलीच नव्हती. चेहऱ्यावर धुळीचा जाड थर बसलेला होता आणि एका पायावर तो लंगडत चालत होता. सामान्य परिस्थितीत असते
तर कदाचित मी काच थोडी खाली करून त्याला 10 रुपयांचे नाणे दिले असते, पण त्या क्षणी माझी अवस्था त्या भिकाऱ्याहूनही वाईट होती. माझ्या डोक्यावर लिलावाची तलवार लटकत होती. 2 मिनिटात माझे सगळे आयुष्य संपणार होते. त्या भिकाऱ्याने पुन्हा काचेवर टकटक केली, यावेळी थोडी जोरात, आणि त्या क्षणी माझा संयम पूर्णपणे सुटला. मी जवळजवळ ओरडलोच, "तुला दिसत नाही का? मी फोनवर बोलतो आहे, इथून निघून जा." मला हे माहीत नव्हते की ज्या माणसावर मी ओरडत होतो तोच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य घेऊन माझ्यासमोर उभा होता. आणि ही कथा अजून तर सुरूही झाली नव्हती. माझ्या ओरडण्याचा त्याच्या चेहऱ्यावर कोणताही परिणाम झाला नाही. ना लाज, ना भीती, ना ती असहाय्यता जी सहसा मागणाऱ्यांच्या डोळ्यात दिसते. त्याचे डोळे विचित्र होते, खोल, लालसर रेषांनी भरलेले, आणि त्याची नजर अशी होती की ती एखाद्या भिकाऱ्याची असूच शकत नव्हती. तो पापणी न हलवता शांतपणे माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूच म्हणाला, "साहेब, देवाच्या नावाने काहीतरी द्या. मी फार अडचणीत आहे." त्याच्या आवाजात एक वेगळी झंकार होती. जणू तो भीक मागत नव्हता, तर एखादी विधी पूर्ण करत होता. आणि हीच गोष्ट मला अधिकच टोचली. मी संतापाने जवळजवळ किंचाळलो, "मी स्वतःच बर्बाद झालो आहे. मी तुम्हाला काय देऊ? माझ्याकडे तुम्हाला विष विकत घेण्याइतकेही पैसे नाहीत. इथून निघून जा." माझ्या शब्दातला तिरस्कार स्पष्ट जाणवत होता. मी काच वर घेण्यासाठी बटन दाबलं. काच हळूहळू वर सरकू लागली. त्या क्षणी भिकाऱ्याने मान किंचित वाकवली आणि त्याच्या ओठांवर एक भयावह हास्य उमटले. असे हास्य ज्यात ना उपरोध होता ना दया. पुढच्या क्षणी त्याने विजेच्या वेगाने आपल्या टोपलीतून काहीतरी काढले. त्याला थांबवण्यासाठी मी काच पूर्ण बंद केली. माझा हेतू स्पष्ट होता. तो कागद उचलायचा, चुरगळायचा आणि गाडीच्या फरशीवर फेकून द्यायचा. माझ्या मनात एवढेच होते की हा एखादा साधा निरुपयोगी कागदाचा तुकडा असावा. मी तो कागद चुरगळण्यासाठी हातात घेतलाच होता आणि मला कल्पनाही नव्हती की पुढच्या क्षणी माझे हात थरथरणार आहेत, कारण त्या कागदावर जे लिहिले होते ते माझ्या आयुष्याची पायाभरणी हादरवणारे होते. माझी नजर त्यावर पडताच माझा हात तिथेच थांबला. तो साधा कागद नव्हता, तो एका बँकेचा चेक होता. जुना, कडा वाकलेल्या, काही ठिकाणी तेलकट आणि मळाचे डाग लागलेले. मी थरथरत्या हाताने तो सरळ केला आणि चेकवर लिहिलेली रक्कम डोळ्यांसमोर स्पष्ट होताच माझ्यासमोर अंधार दाटून आला. आकड्यांच्या चौकटीत लिहिले होते 50 लाख रुपये, आणि शब्दातही 50 लाख रुपये इतकेच. माझ्या पापण्या जणू हलायलाच विसरल्या. खालील लिखावट थोडीशी फिकी झाली होती, तरीही ती स्पष्ट वाचता येत होती. माझे हृदय इतक्या जोरात धडधडू लागले की ते छातीतून बाहेर येईल की काय असे वाटू लागले. हे काय एखादे थट्टेचे नाटक आहे का, असे मी पुटपुटलो. घाबरून मी आजूबाजूला नजर फिरवली. कुठे एखादा लपवलेला कॅमेरा आहे का, कुणी माझ्याशी खेळ करत आहे का असे वाटू लागले, पण तिथे कोणीच नव्हते. मग माझी नजर चेकच्या खालच्या भागाकडे गेली, जिथे खातेदाराची सही असते, आणि ती पाहताच जणू माझ्या शरीरातील प्राणच निघून गेले. गाडीत वातानुकूलन सुरू होते, पण माझ्या पाठीवरून एक विचित्र शहारा उमटला. चेहऱ्यावर घामाच्या धाराच दिसू लागल्या. ती सही मला ओळखीची होती, फारच ओळखीची. बालपणापासून तारुण्यापर्यंत हजारो वेळा पाहिलेली. ती सही होती गौतम घोरपडे यांची, माझ्या बेपत्ता झालेल्या वडिलांची. माझे डोके सुन्न झाले. हे कसं शक्य आहे? तो भिकारी नेमका कोण होता? त्याच्याकडे वडिलांचे चेकबुक कुठून आले? आणि 50 लाखांचा त्या सहीसह असलेला चेक त्यांच्या खिशात काय करत होता? मी घाईघाईने गाडीतून बाहेर पडलो आणि वेड्यासारखा फुटपाथवर वाहनांच्या मधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पाहू लागलो, पण तो लंगडा भिकारी कुठेच दिसत नव्हता. जणू जमिनीने त्याला घेऊन टाकलं होतं किंवा आकाशाने उचलून नेलं होतं. माझ्या मनात एकाच वेळी असंख्य प्रश्न उफाळून आले. माझे वडील जिवंत आहेत का? तो भिकारी त्यांचा कोणी जवळचा होता का? की तो भिकारीच माझे वडील होते? नाही नाही, हे शक्य नाही. मी त्यांचा चेहरा नीट पाहिला होता. तो माझे वडील असू शकत नव्हता. मग हा चेक नेमका काय होता? मी पुन्हा चेककडे पाहिले. दिनांकाची जागा रिकामी होती. म्हणजे आजही तो रोख करता येऊ शकत होता. तो खुला चेक होता, म्हणजे ज्याच्या हातात तो पोहोचला त्याला पैशांची नितांत गरज आहे हे कुणाला तरी माहीत होते. कुणीतरी माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. आणि त्या क्षणी मला उमगले की माझ्या आयुष्यातील सर्वात धोकादायक डाव आता सुरू झाला होता. भीतीची एक थंड लहर माझ्या पाठीच्या कण्यामधून सरकली, पण त्याच भीतीसोबत आशेची एक क्षीण किरणही जागी झाली. कारखाना वाचू शकत होता. माझ्या आईची प्रतिष्ठा वाचू शकत होती. माझे आयुष्य वाचू शकत होते. प्रश्न फक्त एकच होता, हा चेक खरा आहे का? मी बँकेत गेलो आणि तो न वटवल्यास जर तो बनावट ठरला तर मला थेट कारागृहाची वाट धरावी लागली. पण त्या क्षणी माझ्यापाशी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी काहीच केले नाही तरी संध्याकाळपर्यंत मी रस्त्यावर आलोच असतो. चंद्रकांत आपली धमकी पूर्ण करणारच होता. त्याचे नाव मनात येताच हृदयाची धडधड आणखी वाढली. मी गाडी सुरू केली आणि मेट्रो टॉवरकडे जाणारा मार्ग धरला. संपूर्ण प्रवासात माझी नजर पुन्हा पुन्हा त्या चेककडे जात होती. कागदाची अवस्था स्पष्ट सांगत होती की हा चेक आजचा नव्हता, तो खूप आधी लिहिला गेलेला होता.
आणि कुणीतरी तो काळजीपूर्वक जपून ठेवला होता, पण सही मात्र फार जुनी वाटत नव्हती. हीच गोष्ट माझ्या मनाला सर्वाधिक गुंतवत होती. वडिलांनी हा चेक अलीकडेच सही केला होता का, हा प्रश्न माझ्या डोक्यात हातोड्यासारखा आपटत राहिला. माझे वडील गौतम घोरपडे एक प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ उद्योजक, ज्यांनी मला नेहमी शिकवले होते की परिश्रमाविना मिळवलेला पैसा विषासारखा असतो. मग त्यांचा संबंध एखाद्या रस्त्यावरच्या भिकाऱ्याशी कसा असू शकतो? गाडी चालवत असताना मी भूतकाळातील आठवणीत हरवून गेलो. वडील बेपत्ता होण्याच्या काही काळ आधी त्यांचे वागणे खूप बदलले होते. ते अनेकदा रात्री उशिरा घरी यायचे, फारसे बोलायचे नाहीत, सतत शांत असायचे. घराच्या मागील बाजूला असलेल्या त्यांच्या खास अभ्यासिकेत ते तासनतास स्वतःला बंद करून घ्यायचे. मी कित्येक वेळा दरवाजाबाहेर उभा राहिलो, पण त्यांनी कधीच मला आत बोलावले नाही. तेव्हा मला वाटायचे की कदाचित व्यवसायाचा ताण असेल, एखादा मोठा करार असेल. पण आता प्रत्येक आठवण प्रश्न बनवून उभी राहिली होती. ते एखाद्या मोठ्या अडचणीत होते का? कुठल्या धोक्यात होते का? आणि त्यांनी 50 लाखांची रक्कम एखाद्या खास कारणासाठी लपवून ठेवली होती का? गाडी मेट्रो टॉवरजवळ पोहोचत होती. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. बँकेच्या त्या दरवाजाच्या आत मला दिलासा मिळणार आहे की आयुष्यातील आणखी एक मोठा धक्का, हे मला माहीत नव्हते. पण एक गोष्ट नक्की होती, आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नव्हता. गाडी मेट्रो टॉवरजवळ येऊन थांबली होती. जुन्या इमारतींच्या गर्दीत कोटक महिंद्रा बँकेची इमारत वेगळीच भासत होती, भक्कम, शांत आणि विश्वास देणारी. मी गाडी उभी केली आणि जड पावलांनी आत प्रवेश केला. बँकेतील वातावरण थंड आणि शांत होते. वातानुकूलित हवेचा गारवा बाहेरच्या जळजळीत वातावरणाच्या अगदी विरुद्ध होता. एका सुरक्षा कर्मचाऱ्याने मला नमस्कार केला, पण माझ्या ओठांतून उत्तरही निघाले नाही. माझे लक्ष फक्त एका गोष्टीवर केंद्रित होते, त्या चेकवर. मी थेट काउंटरकडे जायला निघालो, पण लगेचच स्वतःलाच थांबवले. इतक्या मोठ्या रकमेकरिता शाखा व्यवस्थापकांनाच भेटणे योग्य होते. मी आजूबाजूला नजर फिरवली आणि व्यवस्थापकांच्या केबिनकडे वळलो. दारावर पाटी होती, शाखा व्यवस्थापक तेजस. मी हलकेच दार ठोठावले आणि उत्तराची वाट न पाहताच आत शिरलो. तेजस मध्यम वयाचे, गंभीर चेहऱ्याचे व्यक्तिमत्व होते. चष्म्यामागून ते एका फाईलमध्ये पूर्णपणे गुंतलेले होते. माझी चाहूल लागताच त्यांनी मान वर केली आणि प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. काय मदत करू? मी त्यांच्यासमोर उभा राहिलो. माझा कसा कोरडा पडला होता. शब्द न बोलता मी तो चुरगाळलेला चेक त्यांच्या टेबलावर ठेवला. हा चेक मला रोख हवा आहे, असे मी म्हणालो. पण माझ्या आवाजात तो आत्मविश्वास नव्हता जो एका व्यावसायिकाच्या आवाजात असायला हवा. तेजस यांनी किंचित भुवया उंचावल्या आणि चेककडे हात पुढे केला. कदाचित त्यांना वाटले असावे की ही काही साधी रक्कम असेल. त्यांनी चेक सरळ केला, रक्कम पाहिली आणि त्यांच्या डोळ्यात स्पष्ट आश्चर्य उमटले. मग त्यांची नजर खाली सहीकडे गेली. नाव वाचताच आणि सहीच्या रेषा बारकाईने पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील रंग उतरला. त्यांच्या हातातील फाईल निसटून थेट टेबलावर पडली. त्यांनी झटकन मान वर केली आणि माझ्याकडे पाहिले. त्यांची ती प्रतिक्रिया पाहून मीच गोंधळलो. हा चेक तुम्हाला कुठून मिळाला? त्यांनी विचारले. त्यांच्या आवाजात भीती नव्हती, पण असंख्य प्रश्न दडलेले होते. मी क्षणभर थांबलो. चष्मा काढून रुमालाने कपाळावरील घाम पुसला. जरी खोलीत गारवा होता. कृपया बसा, ते म्हणाले. मी लगेच रोख रकमेची व्यवस्था करतो. तुम्हाला चहा घ्यायचा आहे की कॉफी? नाही, काही नको, मी स्पष्टपणे म्हणालो. मला घाई आहे, फक्त माझे काम लवकर करून द्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अंतर्गत दूरध्वनी उचलला. तिजोरीतून 50 लाख रुपये त्वरित माझ्या केबिनमध्ये आणा. फोन ठेवताच त्यांनी पुन्हा माझ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अजूनही तोच विचित्र भाव होता. जणू ते फक्त एक चेक पाहत नव्हते, तर असे एखादे नाव पाहत होते जे अनेक वर्षानंतर पुन्हा या बँकेत परत आले होते. त्या क्षणी मला जाणवले की माझ्या वडिलांची कथा माझ्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक खोल आणि गुंतागुंतीची होती. तेजस वारंवार त्या चेककडे पाहत होते. जणू स्वतःलाच विश्वास बसत नव्हता की असा कागद प्रत्यक्ष त्यांच्यासमोर आहे. त्यांनी मंद आवाजात म्हटले, साहेब, आम्हाला अपेक्षा नव्हती की हा चेक इतक्या लवकर. आणि ते मध्येच थांबले, जणू शब्द साथ देत नव्हते. म्हणजे आम्हाला वाटले होते की कदाचित गौतम साहेब वाक्य अपूर्णच राहिले. माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. मी थेट विचारले, त्यांचे खाते इथेच होते का? तेजसांनी माझ्याकडे एक विचित्र नजर टाकली. त्या नजरेत आश्चर्य होते आणि जणू एखादी जुनी आठवण अचानक जागी झाली होती. गौतम साहेबांचे खाते? त्यांनी हळूच मान हलवली. होय, इथेच होते. हे फार जुने खाते आहे, ओंकार साहेब, आणि एक विशेष खाते. ते क्षणभर थांबले आणि पुढे म्हणाले, या खात्यातून व्यवहार फार क्वचित होत असत. पण जेव्हा होत असत ते पुन्हा थांबले. जणू काही सांगायचे होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. म्हणून मी अस्वस्थपणे विचारले. त्यांनी माझ्याकडे पाहिले, खोल श्वास घेतला आणि विषय टाळल्यासारखे वळले. पण लगेचच त्यांनीच मला प्रश्न विचारला, ओंकार साहेब, हा चेक सादर करण्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला माहीत आहे का? हा प्रश्न मला विचित्र वाटला. चेक सादर करण्याचा अर्थ पैसे घेणेच असते ना? असे मी सपाट स्वरात म्हणालो.
आणि हो, मला पैशांची गरज आहे. त्यांनी हळूच मान हलवली, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता. त्याचवेळी दार उघडले आणि रोगपाल आत आला. त्याच्या हातात नोटांचे गठ्ठे होते. काही न बोलता त्याने ते सर्व गठ्ठे टेबलावर ठेवले. तेजशांनी एक नजर टाकली आणि मोजणीही न करता संपूर्ण रक्कम माझ्याकडे सरकवली. घ्या साहेब, 50 लाख. मी स्तब्ध झालो. माझ्याकडून ओळखपत्र विचारले गेले नाही. संगणकात कोणतीही नोंद झाली नाही. कुठल्याही वहीवर सही घेतली गेली नाही. संगणकीय पडताळणीही नाही. जणू ती बँक नव्हतीच, एखादे दरबार होते आणि ती सही त्या दरबाराची मोहर होती. मी पैशांकडे पाहतच थांबलो आणि वर पाहिले. तेजस आपल्या खुर्चीतून उभे राहिले होते. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक गंभीर सत्य होते. जणू ते असे काही बोलणार होते जे माझ्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार होते. कुटुंबात आपले स्वागत आहे, असे त्यांनी म्हटले. पण त्या शब्दात अभिनंदन नव्हते, तर एक विचित्र टोचणारा भाव होता. मला काहीच कळले नाही. मी काही बोललोही नाही. फक्त वळलो आणि बाहेर निघालो. बँकेच्या बाहेर पाऊल टाकताच असे वाटले की जणू संपूर्ण वातावरण बदलले आहे. ऊन आधीपेक्षा तीव्र होते, पण त्यात आता घुसमट नव्हती, तर एक बोच होती. पैशांची पिशवी मी अधिक घट्ट पकडली आणि गाडीत बसलो. सर्वात आधी मी चंद्रकांतच्या माणसाला फोन केला आणि रक्कम घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यानंतर सगळे काही यंत्रासारखे घडत गेले. चंद्रकांतचे कार्यालय, पैशांचा स्वीकार, शांत नजरांचे आदन प्रदान. तिथून बाहेर पडताना संध्याकाळ उतरलेली होती. माझ्या डोक्यावरचा 50 लाखांचा भार उतरला होता. कारखाना वाचला होता, पण मनावर एक अदृश्य भीती बसली होती. घरी परतताना वारंवार असे वाटत होते की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे. एक काळ्या रंगाची गाडी. मी अनेकदा मार्ग बदलला, कधी वेग वाढवला, कधी अचानक कमी केला, पण ती काळी गाडी दिसतच राहिली. शेवटी घरी पोहोचलो आणि ओसाड दिवाणखान्यात थेट सोफ्यावर कोसळलो. घरात फक्त मीच होतो. जुना नोकर माझ्या बहिणीकडे गेला होता. चारही बाजूंना शांतता होती, अशी शांतता जी बोलत नाही पण खूप काही सांगते. मग मी खिशातून मोबाईल काढला आणि बँकेत देण्यापूर्वी घेतलेला त्या चेकचं छायाचित्र पाहिले. ती सही, गौतम घोरपडे, व्यवस्थापकाचे शब्द, कुटुंबात आपले स्वागत आहे. आणि तो भिकारी, त्याचे डोळे, त्याचे हास्य, हे सगळे एखाद्या अशा गूढ प्रकरणाचे भाग वाटत होते ज्याचा धागा माझ्या हातात येत नव्हता. तेव्हाच मला वडिलांची खास अभ्यासिका आठवली. वडील बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तिथे तपास केला होता, पण काही विशेष सापडले नव्हते. त्यानंतर मी कधीच तिथे जाण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण आज मला तिथे जायचेच होते. मी उठलो आणि घराच्या मागच्या भागाकडे गेलो. अभ्यासिकाचे दार समोर होते. मी कपाटातून चाव्यांचा जुना गुच्छ शोधला, जो वर्षानुवर्षे तिथेच पडून होता. बराच वेळ शोधल्यानंतर एक जुनी गंजलेली किल्ली सापडली. ती कुलपात घातली आणि फिरवली. चरकन एक भेसूर आवाज करत दार उघडले. आत धुळीचा थर साचलेला होता आणि जुन्या कागदांचा एक कुबट वास दरवळत होता. खोली अंधारात बुडालेली होती. मी दिवा लावला. मंद प्रकाशात ती खोली एखाद्या भयावह दृश्यापेक्षा कमी वाटत नव्हती. आणि मला कल्पनाही नव्हती की या खोलीत मला माझ्या वडिलांचे सत्य सापडणार आहे. असे सत्य जे फक्त माझे आयुष्यच नव्हे, तर माझी ओळखही बदलून टाकणार होते. भिंतीलगत पुस्तकांचं कपाट होतं आणि मधोमध एक जड टेबल ठेवलेले होते. मी टेबलजवळ गेलो. सगळे काही जसे 5 वर्षांपूर्वी होते तसेच होते. एक लेखणी, काही कागदांच्या फायली आणि एक वही. मी ती वही उचलली. ती वडिलांची खास वैयक्तिक वही होती. थरथरत्या हाताने मी पाहिले. पान उघडले. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती. ज्या दिवशी माझा मुलगा ही वही उघडेल, त्या दिवशी तो एकतर सम्राट असेल, नाहीतर प्रेत. माझ्या हातातून ती वही जवळजवळ खाली पडलीच होती. हे काय निरर्थक लिखाण आहे, असे माझ्या तोंडून नकळत बाहेर पडले. मग मी पुढचे पान उलटले. तिथे दिनांक होते आणि काही नोंदी केल्या होत्या, पण तो व्यवसायाचा हिशोब नव्हता. आदर्श यांना 20 कोटी, बंदर परवानगी 50 लाख, न्यायालयीन आदेश 1 कोटी. माझे डोळे विस्फारले. माझे वडील गौतम घोरपडे, ज्यांना सगळे जग एक प्रामाणिक आणि प्रतिष्ठित कापड गिरणीचे मालक मानत होते, ते खरेच असे होते का? मी पाने झपाट्याने उलटू लागलो आणि भीषण सत्य एकामागोमाग एक उघड होत गेले. खून, अपहरण आणि शहरातील सर्वात मोठ्या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखासोबत झालेल्या भेटी. वहीच्या बाजूला एक छायाचित्र ठेवलेले होते. ते एक समूह चित्र होते. त्यात वडील मध्यभागी उभे होते. त्यांच्या आजूबाजूला अनेक धोकादायक चेहरे असलेले लोक होते आणि त्या सगळ्यांच्या मागे कोपऱ्यात उभा असलेला एक तरुण. मी त्या तरुणाकडे नीट पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर खोल जखम होती आणि डोळ्यात तीच विचित्र चमक. तोच तो भिकारी होता. सिग्नलवर दिसलेला तोच माणूस. फक्त या छायाचित्रात तो तरुण होता आणि अंगावर नीटनेटका पोशाख होता. याचा अर्थ स्पष्ट होता. तो भिकारी सामान्य माणूस नव्हता. तो नक्कीच वडिलांच्या भूतकाळातील एक भाग होता. माझे डोके गरगरू लागले. आता मला उमगले की व्यवस्थापकाने मला कुटुंबात आपले स्वागत आहे असे का म्हटले होते. तो चेक साधा नव्हता. तो त्या जगात परतण्याचा प्रवेशद्वार होता. वडिलांनी मला केवळ पैसे दिले नव्हते, तर स्वतःची जागा दिली होती. ती जागा जी 5 वर्षांपासून रिकामी होती.
तेवढ्यात अचानक घरातील दूरध्वनी वाजू लागला. त्या शांततेत ती घंटा एखाद्या स्फोटासारखी वाटत होती. घाबरत मी रिसिव्हर उचलला. दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता होती. मग तोच खणखणीत आवाज ऐकू आला, जो मी दुपारी सिग्नलवर ऐकला होता. कर्ज फिटले आहे. लहान मालक. माझ्या अंगातून शहारा गेले. तू कोण आहेस आणि माझ्या वडिलांशी तुझा नेमका काय संबंध, असे मी विचारले. तो हसत म्हणाला, माझे नाव ऋषिकेश आहे. संबंध? मी त्यांचा सावलीसारखा होतो आणि आता तुमची सावली आहे. खाली या, गाडी दाराशी उभी आहे. मी कुठेही येणार नाही, असे मी म्हणालो. येणे भाग आहे ओंकार साहेब, तो अत्यंत शांत स्वरात म्हणाला, कारण तुम्ही जो चेक रोख केला आहे तो फक्त पैसे नव्हते, तो एक करार होता. तुम्ही त्यावर सही मान्य केली आहे. आता कुटुंब तुमची वाट पाहत आहे. आणि हो, खिडकीतून बाहेर डोकावू नका. नेमबाजांना गैरसमज होऊ शकतो. मी फोन खाली फेकून दिला आणि खिडकीकडे धावलो. बाजूने पाहिले तर दाराबाहेर तीच काळी गाडी उभी होती. तो थेट माझ्या खिडकीकडे पाहत हात हलवत होता. त्या क्षणी मला स्पष्ट समजले की माझे जुने आयुष्य संपले होते. मी कारखाना वाचवण्यासाठी निघालो होतो, पण बदल्यात स्वतःच आत्मास विकून आलो होतो. आता माझ्यापुढे दोनच मार्ग उरले होते. जसे त्या वहीत लिहिले होते, सम्राट किंवा मृत्यू. आणि सम्राट होण्यासाठी मला स्वतःच्या रक्ताने माखलेल्या पावलांवर चालावे लागणार होते. मी खोल श्वास घेतला, वही खिशात ठेवली आणि खोलीबाहेर पडलो. माझा प्रवास सुरू झाला होता. असा प्रवास ज्यातून परत फिरण्याचा मार्ग नव्हता. मी घराच्या दाराबाहेर पाऊल टाकले. हृदय जोरजोरात धडधडत होते. बाहेर उभी असलेल्या काळ्या गाडीच्या माणसाने अत्यंत आदराने मागची दार उघडले. मी शांतपणे आत बसलो. नंतर ऋषिकेश पुढच्या आसनावर चालकाजवळ बसला आणि गाडी हळूवारपणे पुढे निघाली, जणू एखाद्या साध्या प्रवासावर निघाल्यासारखी. पण तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा प्रवास होता. गाडीत पूर्ण शांतता होती. ती शांतता तोडण्याचे धैर्य माझ्यात नव्हते, पण मनात प्रश्नांचे वादळ उसळले होते. हे लोक मला नेमके कुठे घेऊन जात आहेत आणि माझ्या वडिलांचे खरे काम काय होते, जे त्यांनी इतकी वर्ष लपवून ठेवले होते. काही वेळाने गाडी शहराच्या उजळ रस्त्यांमधून बाहेर पडून एका शांत परिसराकडे वळली, जिथे वस्ती कमी होती आणि मोठमोठी शेतवाड्यांची घरे उभी होती. अखेर मी शांतता भंग केली आणि मंद स्वरात विचारले, आपण कुठे जात आहोत? ऋषिकेशने मागे वळून अत्यंत सौम्य स्वरात उत्तर दिले, आपण अशा ठिकाणी जात आहोत जिथे तुमच्या वडिलांचे काही जुने मित्र तुमची वाट पाहत आहेत. तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही, कारण आता तुम्ही पाहुणे नाहीत तर मालक आहात, असे ऋषिकेश म्हणाला. मी विचारले, माझे वडील इतके सामर्थ्यवान असतील तर ते लपून का राहिले आणि तू भिकाऱ्याच्या वेशात का होतास? मला हानी पोहोचवून त्यांना दबावात आणायचा तुझा हेतू होता का? तो शांतपणे म्हणाला, तसे नाही. तुमच्यावर लक्ष जाऊ नये म्हणून त्यांनी स्वतःहून अदृश्य होण्याचा निर्णय घेतला. शत्रूंची नजर तुमच्यावरून हटावी, हा त्यांचा उद्देश होता. आणि मी भिकाऱ्याचा वेश धारण करून तुमच्या आसपास राहिलो, जेणेकरून प्रत्येक क्षणी तुमची खबर ठेवता येईल. त्याचे बोलणे ऐकून मला तीव्र आश्चर्य वाटले. ज्यांना मी मूर्ख समजत होतो त्या माझ्या वडिलांनी आपल्या अपत्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य मानमरातब आणि वैभव सोडून अनामिकतेचा मार्ग स्वीकारला होता. आम्ही बोलत असतानाच गाडी एका भव्य आणि देखण्या घराच्या प्रवेशद्वारातून आत शिरली. सर्वत्र हिरवळ पसरलेली होती. अनेक सुरक्षारक्षक उभे होते, पण त्यांच्या हातात शस्त्र नव्हती. ते साधे सुरक्षेप्रमाणे शांतपणे उभे होते. गाडी ओट्यावर थांबली. मी खाली उतरलो. समोर एक प्रशस्त सभागृह होते. तिथे 3 ज्येष्ठ पुरुष सोफ्यावर बसून चहा घेत होते. त्यांचा वेश आणि चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून मी चकित झालो. ते कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार वाटत नव्हते. पुढे येऊन त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाले, स्वागत आहे ओंकार. गौतमचा मुलगा जबाबदारी स्वीकारेल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत होतो. पुढील संभाषणात ज्येष्ठांनी स्पष्ट केले की हा समूह गैरमार्गासाठी नव्हता. गौतम यांनी हा संघ शहरातील मोठ्या व्यापारी अडचणी सोडवण्यासाठी उभारला होता आणि कायद्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्यांना शिस्तीत ठेवण्यासाठी स्वतःची व्यवस्था निर्माण केली होती. इथे निर्णय घेतले जात आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी सामर्थ्य आणि भांडवल दोन्ही होते. मी शांतपणे ऐकत राहिलो. मला उमगले की माझे वडील सामान्य गुन्हेगार नव्हते. ते शहरातील मोठ्या घडामोडी पडद्यामागून नियंत्रित करणाऱ्या व्यापक संस्थेचे केंद्र होते. जमिनीवरील बेकायदेशीर ताबे सोडवणे, मोठे करार पार पाडणे किंवा राजकीय संघर्ष निवळवणे. एका ज्येष्ठांनी माझ्यासमोर जाड फाईल ठेवली आणि सांगितले की गेल्या 5 वर्षात वडील अनुपस्थित असताना त्यांनी सर्व व्यवहार सांभाळले होते आणि माझा हिस्सा वेगळा जतन केला होता. ती रक्कम इतकी मोठी होती की माझ्या कारखान्यासारखे 10 कारखाने सहज विकत घेता येतील. फाईल उघडताच अब्जावधींच्या मालमत्ता, प्रकल्प, जमिनी आणि खात्यांची नोंद दिसली. माझे डोके गरगरू लागले. मी 50 लाखांसाठी व्याकुळ होतो, तर माझे वडील माझ्यासाठी अब्जावधी सोडून गेले होते. तरीही तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला. जर सगळे इतके सुरळीत होते तर वडिलांना लपावे का लागले?
मी हा प्रश्न सर्वांसमोर ठेवला. क्षणार्धात खोलीत नीरव शांतता पसरली. तिघेही एकमेकांकडे पाहू लागले. काही वेळाने एक ज्येष्ठ म्हणाले, बाळा, सामर्थ्य अशी गोष्ट आहे की ती श्रेष्ठ माणसालाही बदलू शकते. आमच्या संघातही काही लोक आले होते ज्यांना तत्त्वे सोडून केवळ संपत्ती हवी होती. चुकीच्या मार्गाने व्यवहार, निरापराधांवर अन्याय. गौतम यांना हे मान्य नव्हते. ते म्हणत, आपण व्यापारी आहोत, हत्यारे नाही. मतभेद वाढले. कट कारस्थाने रचली गेली. रक्तपात टाळावा आणि तुला कोणतीही इजा होऊ नये म्हणून गौतम यांनी स्वतः मागे हटणे पसंत केले. आता ते घटक दुर्बल झाले आहेत आणि मार्गातून दूर केले गेले आहेत. म्हणूनच पुढे येऊन ही जबाबदारी स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण या खुर्चीवर फक्त गौतम घोरपडे यांचे रक्त वाहणारा माणूसच बसू शकतो, ज्याच्यावर सगळ्यांचा विश्वास बसेल, असे ते म्हणाले. मी ऋषिकेशकडे पाहिले, जो भिंतीलगत शांतपणे उभा होता. ऋषिकेशने हलकेच मान हलवली, जणू हे सगळे खरे आहे असे सांगत होता. त्या क्षणी मला जाणवले की मी एका अतिशय मोठ्या जबाबदारीच्या जाळ्यात अडकलो आहे, जिथून बाहेर पडणे आता शक्य नव्हते. कारण मी नकार दिला तर ही सगळी संपत्ती आणि सत्ता कुणा दुसऱ्याच्या हाती जाईल, कदाचित असा माणूस जो तिचा गैरवापर करेल. आणि जर मी ती स्वीकारली तर मला माझे जुने साधे आयुष्य मागे सोडावे लागेल. मी पाण्याचा ग्लास उचलला आणि स्वतःला सावरले. कारण मी एक व्यावसायिक होतो आणि व्यवहार कसा करायचा हे मला माहीत नव्हते. भांडण, हिंसा आणि गोळीबार यापेक्षा डोक्याने निर्णय घेणे अधिक योग्य असे मला वाटले. मी फाईल बंद केली, तिघांकडे आत्मविश्वासाने पाहिले आणि म्हणालो की मी ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. पण माझ्या काही अटी असतील. कारण मी माझ्या वडिलांसारखा अदृश्य होऊ इच्छित नाही. मला समोर राहून काम करायचे आहे. लपवाछपवीचा खेळ मला मान्य नाही. ते ऐकून ज्येष्ठांपैकी एक म्हणाले, बाळा, आम्हालाही तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. तू घाबरणार नाहीस तर नेतृत्वाच्या भूमिकेतून बोलशील. रात्र बरीच झाली होती म्हणून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. जेवणाच्या टेबलावर चर्चा सुरू असताना माझ्या लक्षात आले की सनी सतत घड्याळाकडे पाहत होता आणि त्याच्या कपाळावर घाम दिसत होता. जरी खोलीतील वातावरण अति साधारण होते, माझ्या अंत प्रेरणेने धोक्याची सूचना दिली. मला वडिलांच्या वहीतील एक वाक्य आठवले, ज्यात लिहिले होते की जेवणाच्या टेबलावर सावध राहावे, कारण तिथेच हात उघड होतात. मी ऋषिकेशला इशारा केला आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले. तो तात्काळ खोलीबाहेर गेला. थोड्याच वेळात परत येऊन त्याने मला हळूच सांगितले की बाहेर शस्त्रधारी माणसे लपलेली आहेत आणि कोणत्या तरी संकेताची वाट पाहत आहेत. तेव्हा मला समजले की ही कथा जितकी सोपी दाखवली जात आहे तितकी ती नाही. शत्रू बाहेर नसून याच खोलीत आहे. कदाचित वडील बेपत्ता होण्यामागचे खरे कारणही हाच माणूस असावा, जो आता मलाही मार्गातून दूर करून सगळे काही स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत आहे. मी जेवण थांबवले. सनीकडे पाहून हसत विचारले, सनी काका, तुम्हाला उकाडा जाणवतो आहे का? ते गडबडले आणि म्हणाले, नाही रे, मी ठीक आहे. वयामुळे असे होत असेल. मी शांतपणे म्हणालो, मला वाटते तुम्हाला विश्रांतीची गरज आहे किंवा कदाचित तुम्ही कोणाची तरी वाट पाहत आहात. एवढे एकदाच खोलीत नीरव शांतता पसरली. दक्ष आणि पियुष दोघेही चकित झाले. मी खुर्ची मागे ढकलली, उभा राहिलो आणि म्हणालो, आता मला सगळे स्पष्ट दिसत आहे. तुम्ही मला इथे का आणले आहे ते कळले आहे. तुम्हाला हवे आहे की मी या कागदांवर सही करावी, जेणेकरून सगळी मालमत्ता तुमच्या नावावर जाईल आणि नंतर माझ्याही शेवट वडिलांसारखाच व्हावा. मी पुढे म्हणालो, पण तुम्ही विसरलात की मी गौतम घोरपडे यांचा मुलगा आहे आणि त्यांनी माझ्यासाठी ठेवलेली ही वही मी वाचलेली आहे. हे मी मुद्दाम अंदाजाने बोललो होतो, फक्त त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी, आणि माझा अंदाज अचूक ठरला. सनी एकदम उभा राहिला आणि संतापाने ओरडला, तू अजून कालचाच मुलगा आहेस. ही सत्ता उभारण्यासाठी आम्ही किती घाम गाळला आहे ते तुला माहीत आहे का? तुझा बाप तत्वांचा देव बनून फिरत होता, म्हणूनच त्याला बाजूला करावे लागले. आणि आता तूही शांतपणे सही केली नाहीस तर बाहेर माझे माणसे उभे आहेत, जी तुला इथून जिवंत जाऊ देणार नाहीत. सनीचे हे बोलणे ऐकून दक्ष आणि पियुष दोघेही अचंबित झाले, कारण सनी मला संपवण्याचा विचार करत आहे याची त्यांना कल्पनाच नव्हती. पण त्या क्षणी मला अजिबात भीती वाटली नाही, कारण मला पूर्ण विश्वास होता की ऋषिकेशने बाहेर काहीतरी योग्य व्यवस्था नक्कीच करून ठेवली असेल. याच विश्वासाच्या बळावर मी अतिशय शांतपणे सनीकडे पाहत म्हणालो, एकदा बाहेर उभ्या असलेल्या तुमच्या माणसांना फोन करून पहा. ते अजूनही तुमचे ऐकत आहेत की नाही ते कळेल. सनीने ताबडतोब दूरध्वनी लावला, पण दुसऱ्या टोकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कारण ऋषिकेश बाहेर पडताच आपल्या निष्ठावान सहकाऱ्यांच्या मदतीने सनीच्या माणसांना कोणताही गोळीबार न करता पूर्ण शांततेत काबूत आणून टाकले होते. दूरध्वनी हातातच असताना सनी पूर्णपणे कोलमडला आणि खुर्चीवर बसून राहिला, कारण त्याचा शेवटचा डावही निष्फळ ठरला होता. तेव्हा मी टेबलावर हात आपटत ठाम स्वरात म्हणालो, आजपासून या समूहाचा नियम तोच राहील जो माझ्या वडिलांचा होता. फसवणूक आणि विश्वासघाताची शिक्षा मृत्यू नसून अपमान असेल. मी तुम्हाला मारणार नाही सनी, पण तुमच्याकडील
सगळे काही काढून घेईन आणि तुम्हाला त्याच रस्त्यावर उभे करीन जिथे काहीवर तासांपूर्वी मी स्वतः उभा होतो. हा माझ्या आयुष्यातील पहिला मोठा निर्णय होता. त्या क्षणी मला उमगले की खरी ताकद शस्त्रात नसते तर योग्य वेळी योग्य विचार करण्याच्या क्षमतेत असते. दक्ष आणि पियुष यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला, कारण सनीची वाढती लालसा आणि विश्वासघात यामुळे तेही त्रस्त झाले होते. भीतीपोटी ते आतापर्यंत शांत होते. त्या रात्री मला भीती, फसवणूक आणि लोभ यांचा सगळा खेळ अगदी जवळून समजला आणि मला खात्री पटली की आता मी माझ्या जुन्या आयुष्यात परत जाऊ शकत नाही. काटेरी वाटेला धैर्य आणि समजुतीने फुलवावे लागणार आहे. ऋषिकेश पुढे आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आज तुम्ही खरोखरच तुमच्या वडिलांचे सुपुत्र असल्याचे सिद्ध केले आहे. आता तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ती रात्र माझ्यासाठी जणू कठोर शिकवण होती, जिने मला बेफिकीर तरुणापासून समजूतदार आणि खंबीर माणूस बनवले. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा खिडकीतून नेहमीसारखे उन्हाचे कवडसे खोलीत पसरले होते, पण आज त्या प्रकाशाचा रंग बदललेला वाटत होता. कालपर्यंत मी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला निराश माणूस होतो आणि आज मी अशा सामर्थ्याचा धारक झालो होतो ज्याची कल्पनाही मला नव्हती. मागील रात्रीची भेट माझ्यातील भीती कायमची नाहीशी करून गेली होती. खोली तीच होती, पलंग तोच होता, खिडकीही तीच होती, पण मी तो माणूस राहिलो नव्हतो जो काल इथे झोपला होता. कालपर्यंत परिस्थिती मला खेचत होती, आज परिस्थिती मला पाहून आपला चेहरा बदलणार होती. मी छताकडे पाहत दीर्घ श्वास घेतला, जणू स्वतःलाच खात्री देत होतो की हे सगळे स्वप्न नव्हते. दारावर हलकीशी टकटक झाली. या, मी म्हणालो. तेवढ्यात ऋषिकेश आत आला. आज त्याच्या चेहऱ्यावर भिकाऱ्याची साधी निरागसता नव्हती, तर एखादे काम पूर्ण करून परतलेल्या शिपायासारखे समाधान होते. सुप्रभात लहान मालक, तो म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच जाणवले की तो केवळ सावली नाही तर ढालही आहे. ऋषिकेश, मी म्हणालो. आजपासून मला लहान मालक म्हणू नकोस. तो हलकेच असला. जसे तुम्ही म्हणाल मालक. मी पलंगावरून उठलो आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिले. तीच हिरवळ, तेच सुरक्षारक्षक, ते शांत प्रसाद सदृश्य वातावरण. पण मला स्पष्ट दिसत होते की ही शांतता खोटी आहे. समुद्राच्या पृष्ठभागासारखी, ज्याखाली वादळ दडलेले असते. सनीचे काय झाले, मी मागे न वळता विचारले. ऋषिकेशने क्षणभर थांबून उत्तर दिले. तुमच्या सांगण्यानुसार त्याची सर्व खाती गोठवली आहेत. त्यांची माणसे बाजूला झाली आहेत आणि आज दुपारपर्यंत ते त्याच रस्त्यावर असतील जिथे काल तुम्ही उभे होता, जिवंत पण अपमानित. माझ्या छातीत काहीतरी हल्ले, पण ती दया नव्हती. तो एक कठोर निर्णय होता जो आत खोलवर रुजला होता. ठीक आहे, मी म्हणालो. याच गोष्टीत आमच्यातला फरक असेल. मी टेबलावर ठेवलेली वही उचलली, तीच वही जिने मला या मार्गावर ढकलले होते. मी ती उघडली आणि पहिल्यांदाच भीतीशिवाय वाचू लागलो. आता प्रत्येक ओळ मला आव्हान नव्हे तर शिकवण वाटत होती. वडिलांनी प्रत्येक डाव, प्रत्येक फसवणूक, प्रत्येक नाते जणू आधीच माझ्यासाठी लिहून ठेवले होते. मला समजू लागले की ते का अदृश्य झाले आणि त्यांनी मला थेट या आगीत का ढकलले नाही. आजचा आराखडा काय आहे, मी विचारले. ऋषिकेशने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले. आज पहिल्यांदाच तुम्ही या खुर्चीवर बसून निर्णय घेणार आहात. 3 प्रकरणे आहेत. एक जमिनीवरील वाद, एक राजकीय दबावाचे आणि एक असे प्रकरण जे तुमच्या वडिलांनी स्वतः नाकारले होते. मी त्याच्याकडे पाहिले. का? कारण त्यात एक निरपराध व्यक्ती गुंतलेली होती. ऋषिकेश म्हणाला. मी वही बंद केली. मग तेच प्रकरण आधी येईल. ऋषिकेशच्या डोळ्यात क्षणभर काहीतरी चमकले. कदाचित दिलासा, कदाचित अभिमान. तुम्ही अगदी त्यांच्यासारखे बोलता, असे तो म्हणाला. मी हलका श्वास घेतला आणि ऋषिकेशला सांगितले, मला त्याच्यासारखे व्हायचे नाही. मला त्यांच्यापेक्षा अधिक योग्य निर्णय घ्यायचे आहेत. थोड्याच वेळात मी त्या मोठ्या सभागृहात होतो जिथे काल रात्री माझ्या नशिबाचा सौदा ठरला होता. आज तीच खुर्ची माझ्यासाठी नव्हे तर माझ्या जबाबदारीसाठी मोठी वाटत होती. दक्ष आणि पियुष समोर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती तर आशा होती. आजपासून मी बोलायला सुरुवात केली. हा समूह केवळ सामर्थ्याने नव्हे तर समजुतीने चालेल. पैसा आवश्यक आहे, पण तत्त्वे त्याहून अधिक महत्त्वाची असतील. खोलीत शांतता पसरली होती, पण ती संमतीची शांतता होती. मला माहीत होते की हा मार्ग सोपा नाही. प्रत्येक वळणावर एखादा सनी असेल, प्रत्येक निर्णयाची किंमत असेल आणि प्रत्येक रात्री शांत झोप मिळेलच असे नाही. पण हेही मला ठामपणे उमगले होते की मी थांबलो तर ही व्यवस्था पुन्हा चुकीच्या हातात जाईल. मी उभा राहिलो आणि पहिल्यांदा स्वतःला म्हणालो, मी ओंकार घोरपडे आहे आणि ही कथा आता फक्त माझ्या वडिलांची नाही तर माझी आहे. मी खुर्चीत किंचित मागे टेकलो. जणू ज्या गोष्टीची सुरुवात केली होती तिचे ओझे आता जाणवू लागले होते. खोलीत थंड हवा होती, पण माझ्या आत कुठेतरी काहीतरी उष्ण उसळत होते. ती भीती नव्हती, तो जाणीवेचा क्षण होता. आता प्रत्येक निर्णय माझाच असणार होता आणि त्याची किंमतही. दक्षने फाईलवर बोटे ठेवत म्हटलं, तुमचे वडील प्रत्येक करारापूर्वी एकच गोष्ट सांगायची, आधीच माणूस ओळखा, कागद नंतर. आज तोच क्षण आहे. त्यांचे बोलणे मी ऐकले, पण माझी नजर फाईलकडे केली नाही. खिडकी बाहेर दिसणाऱ्या हिरवळीवर ती स्थिरावली.
होती. सगळे काही हिरवेगार देखणे, जणू इथे कधी काही चूक घडलीच नाही. आणि तरीही मला माहीत होते की या शांततेखाली किती गुपिते दडलेली आहेत. पहिला करार कोणता? मी अखेर विचारले. पियुषने उत्तर दिले, बंदरांशी संबंधित तोच विषय ज्याचा उल्लेख तुम्हाला वहीत मिळाला होता. तिथे 5 वर्षांपासून पोकळी आहे. लोकांना वाटतं व्यवस्था शिथिल झाली आहे. तुम्ही तिथे नियंत्रण घेतले तर संपूर्ण शहराला स्पष्ट संदेश जाईल. मी मान हलवली, पण आत काहीतरी अडकल्यासारखे वाटले. आणि तिथेही एखादा सनी असेल जो समोर मित्र बनेल आणि मागून घाव घालेल. हा प्रश्न खोलीत घुमला. दक्षने दीर्घश्वास घेतला. याच कारणासाठी तुमचे वडील समोर येत नव्हते. खुर्ची जितकी उंच तितके घाव अधिक जवळचे. मी खुर्चीतून उठलो आणि खिडकीजवळ उभा राहिलो. बाहेरच्या हिरवळीत माझी सावली स्पष्ट दिसत होती, लांब, थोडीशी वाकडी. मी लपवणार नाही. मी मागे न वळता म्हणालो, जो घाव घालेल तो समोरून घालेल. मागून वार करणाऱ्यांना ओळखण्यासाठी मला वेळ हवा आहे आणि तो वेळ मी घेईन. ऋषिकेशने पहिल्यांदाच स्वतःहून बोलण्याची परवानगी घेतली. साहेब, त्यासाठी तुम्हाला लोकांमध्ये जावे लागेल. बैठका, समारंभ, चेहऱ्यांआडचे चेहरे ओळखावे लागतील. मी त्याच्याकडे पाहिले. आणि मी तुमच्यासोबत असेल. तो पापणी न हलवता म्हणाला, जसे तुमच्या वडिलांसोबत होतो. त्या एका वाक्यात मला विश्वासही जाणवला आणि जबाबदारीही. मी टेबलावर ठेवलेली फाईल उचलली. तिचे वजन फार नव्हते, पण तिच्यात बंद असलेले जग अतिशय जड होते. ठीक आहे, मी म्हणालो. आजपासून कोणताही निर्णय बंद दरवाजामागे होणार नाही. जे काही होईल ते समोरासमोर होईल. आणि सर्वात आधी मी थांबलो, जणू शब्द निवडत होतो. सर्वात आधी मला हे जाणून घ्यायचे आहे की माझ्या वडिलांनी अखेर कोणावर विश्वास ठेवला होता. खोलीत पुन्हा शांतता दाटली. दक्ष आणि पियुष एकमेकांकडे पाहू लागले. मग दक्ष बोलला, हा प्रश्न योग्य वेळी विचारलास. त्यांनी एक लहानसे पाकिट माझ्याकडे सरकवले. तुमचे वडील अदृश्य होण्याच्या अगदी आधी हे आम्हाला देऊन गेले होते. त्यांनी केवळ शत्रू मागे ठेवले नाही, त्यांनी प्रश्नही मागे ठेवले. आणि आता त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ तुमची आहे. मी त्या पाकिटातील किल्ली मुठीत घट्ट धरली. आज नाही, मी म्हणालो, पण फार लवकर मी त्या दरवाजापर्यंत पोहोचेल. ऋषिकेश हलकेच म्हणाला, आणि तेव्हा कदाचित तुम्हाला कळेल की तुमचे वडील केवळ सम्राट नव्हते, ते युद्धाची तयारी करत होते. त्या क्षणी मला जाणवले, हा दिवस फार लांब असणार होता. मी खोल श्वास घेत उभा राहिलो. सूर्याची पहिली किरणे खिडक्यांतून झिरपत खोलीत पसरत होती. पण तो प्रकाश आता केवळ उजेड नव्हता, तो आव्हानही होता आणि उत्साहही. मागील 5 वर्षांची शांतता, वडिलांची अनामिकता, माझी भीती, माझे प्रश्न, सगळे आता स्पष्ट झाले होते. ऋषिकेश माझ्या शेजारी उभा होता. त्याच्या डोळ्यात तीच तीव्र गंभीरता होती जी मी पहिल्यांदा सिग्नलवर पाहिली होती. मी बाहेर पाहिले. कारखान्याचे प्रवेशद्वार, जे मला कधी फक्त एक रचना वाटायचे, ते आता माझ्या आयुष्याच्या नव्या वळणाचे प्रतीक बनले होते. माझ्यातला तो मुलगा, जो कधी फक्त घाबरायचा, आता प्रत्येक धोक्याचा अंदाज घेऊ लागला होता. मला जाणवले की ही फक्त संपत्ती किंवा सत्तेची कथा नाही, तर स्वतःला ओळखण्याची आणि घडवण्याची कथा आहे. मी खोल श्वास घेतला आणि पुढे पाऊल टाकले. बाहेरच्या बागेत थोडी हालचाल होती. पूर्वी मी घाबरलो असतो, पण आता मी शांतपणे पाहत होतो. जे कधी माझे शत्रू होते, त्यांच्या चेहऱ्यावर आता आश्चर्य आणि भीती स्पष्ट दिसत होती. मी त्यांच्याजवळ गेलो. शब्द न बोलता, पण त्यांच्या आत दडलेले सत्य समोर आले होते. त्या क्षणी मला उमगले की खरी ताकद शस्त्रात नसते, तर शहाणपणात आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्यात असते. मी आखलेला आराखडा आता पूर्णत्वास गेला होता. सगळे विश्वासघातकी, लोभी आणि भ्रष्ट लोक स्वतःच्याच डावपेचांत अडकले होते. आता मला कोणी थांबवू शकत नव्हते. कोणी मला घाबरवण्याचे धाडसही करू शकत नव्हते. कारखान्यात परत येऊन मी पहिल्या दिवसासारखेच काम सुरू केले. पण आता हे केवळ माझ्यासाठी नव्हते, शहरासाठी आणि लोकांसाठी एक नवी व्यवस्था आकार घेत होती, जिथे न्याय, योग्य निर्णय आणि वडिलांची परंपरा जिवंत होती. ऋषिकेश माझ्यासोबत होता, पण आता तो फक्त साथीदार नव्हता, तो माझ्या डोळ्यांचा आणि कानांचा भाग बनला होता. पहिल्यांदाच मला जाणवले की वडिलांचा खरा हेतू केवळ संपत्ती किंवा सत्ता नव्हता, तर योग्य माणूस आणि योग्य व्यवस्था घडवणे हा होता. आणि आता तो माणूस मी बनलो होतो. हळूहळू रात्र झाली. खोलीत आता सूर्यप्रकाश नव्हता, तर चंद्राची थंड उजळणी होती, जी मला माझ्या नव्या प्रवासाची आठवण करून देत होती. मी ती वही पुन्हा उघडली. आता भीती नव्हती, फक्त शिकवण होती आणि वडिलांचे शब्द होते. सम्राट किंवा मृत्यू हे आता मला धमकी वाटत नव्हते, तर एक सतर्कतेचा इशारा वाटत होते की मी योग्य मार्ग निवडला आहे. मी उभा राहून खिडकीबाहेर पाहिले. शहर आता मला घाबरवत नव्हते, उलट मी ते माझी वाट पाहत असल्यासारखे भासत होते. मला माहीत होते की पुढे अनेक अडचणी येतील, अनेक शत्रू भेटतील, पण आता मी एकटा नव्हतो. माझ्यातील भीती संपली होती. उरले होते फक्त शहाणपण, बळ आणि वडिलांच्या परंपरेचा सन्मान. मला हेही ठाऊक होते की हे शहर आणि हा कारखाना आता केवळ माझ्यासाठी नव्हते, तर त्या प्रत्येकासाठी होते जो योग्य मार्ग निवडतो. धन्यवाद.